कळतंय ना मेकअप आर्टिस्टचा स्ट्रगल. तर हळदीनंतर लगेच ब्राईड आली आणि आमच्याकडे मोजून अर्धा ते पाऊण तास होता मेकअप, हेअर आणि ड्रेपिंगसाठी. लगेच हळदी रिमूव्ह करून तिचा बेस केला. बेस करून लगेच तिच्या हेअरस्टाईलसाठी घेतलं. हेअरस्टाईल झाली आणि लगेच आम्ही एअर ब्रशचा बेस दिला. एअर ब्रशचा बेस एकदम नो मेकअप सारखा दिसतो. तुम्ही एंडला बघालच आणि बेस सुकेपर्यंत लगेच आम्ही साडी ड्रेपिंग करून घेतली. साडी ड्रेपिंग झाली की लगेच मेकअपला लागले. मेकअप, हेअर, ज्वेलरी आणि साडी घालून तुम्ही बघू शकता ब्राईड किती सुंदर दिसतीये. एकदम मराठमोळी पारंपरिक ब्राईड माझी. तिचा एकदम आम्ही सगळे लूक आधीच ठरवले होते. सो मला जास्त टाईम नाही गेला. एकदम अर्धा ते पाऊण तासात तिचा लूक पण झाला. ब्राईड गेली विधीसाठी आणि ब्राईडची सिस्टर आली. त्यांचाही मेकअप आपल्याकडे होता. त्यांना एकदम स्वेट प्रूफ मेकअप हवा होता आणि आम्ही तसा केला. मेसी हेअर्स केले. तर आवडला का लूक? तर नंतर ब्राईडची सिस्टरचा मेकअप झाला, की ब्राईड आली एकदम 10 मिनिटात. लगेच आमचे तिचं टचअपसाठी घेतलं. आम्हाला टचअपसाठी मोजून 10 ते 15 मिनिटं दिले. त्यांनी आम्ही साऊथ इंडियन लूक ठरवलं होतं. त्यामुळे साऊथ इंडियन हेअर, ज्वेलरी, मेकअप आणि ड्रेपिंग आम्ही 15 मिनिटात केलं आणि हे सगळं करायला माझ्या स्टुडंटनी मला खूप सपोर्ट केला आणि तुम्हाला असे लूक करायचे असेल तर कमेंट करा. मी तुम्हाला माझा नंबर पाठवेल. अँड थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.